मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात पश्चिम महाराष्ट्रामधील सातारा जिल्ह्याला भरीव निधीची तरतूद मिळाला असला तरी देखील कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्याच्या पदरी निराशाच पडली आहे। या अर्थसंकल्पाकडे सर्वच क्षेत्राचं लक्ष लागलेलं होतं। देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करतो असं आश्वासन दिलं होतं। मात्र यंदाच्या अर्थसंकल्पात 2 लाखांपर्यंत पीक कर्ज माफ करण्याचा घेतलेला निर्णय हा तकलादू असल्याची टीका अनेकांनी केली आहे। पश्चिम महाराष्ट्राकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप। केवळ सातारा जिल्ह्याला भरीव निधी, शेतकऱ्यांना दिलेली मदत तकलादू असल्याचा आरोप। पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांचा प्रामुख्याने समावेश होतो। या चारही जिल्ह्यात उद्योगधंदे मोठ्या प्रमाणावर आहेत। कृषी क्षेत्र ही सर्वाधिक आहे। साखर कारखान्यांचा पट्टा म्हणून ओळख असणाऱ्या या चारही जिल्ह्यातील सर्व क्षेत्रातील नागरिकांचं लक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पाकडे लागलं होतं। मात्र शुक्रवारी सादर झालेल्या अर्थसंकल्पात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील महापूर नियंत्रण प्रकल्पासाठी 2240 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। या व्यतिरिक्त राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत कोल्हापूरसाठी इतर कोणतीही विशेष तरतूद न केल्यानं कोल्हापूरच्या पदरी निराशाच पडली आहे। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करतो असं आश्वासन दिलं होतं। मात्र 2 लाखांपर्यंत पीक कर्ज माफ करून तकलादू निर्णय घेतल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली आहे। जे कोल्हापूर आहे ते विकास कसं होणार, त्यासाठी कुठल्याच प्रकारचं बजेट दिलेलं नाही। महालक्ष्मी, अंबाबाईला एवढे पर्यटक येतात, तिथं स्वच्छतागृह देखील नाही आहे। दुसरी गोष्ट, विकास होण्यासाठी आत्तापर्यंत कधीच प्रत्येक वेळी का डावललं जाते कोल्हापूरला। कोल्हापूरचं जे बजेट त्यांनी नाकारलेलं आहे फक्त महापुरासाठीच आहे का? शेतकऱ्याचा सातबारा कोरा करणार हे त्यांची घोषणा होती, निवडणुकीपूर्वी होती घोषणा। परंतु झाली का? तर शेतकऱ्यांची निव्वळ घोर फसवणूक केलेली आहे आणि त्यामुळे शेतकरी महाराष्ट्राचा निराश झालेला आहे। दिले 2 लाख मंजूर केले, त्यांनी कर्जमाफी केली, पण अटी शर्ती एवढ्या घातलेल्या आहेत की शेतकऱ्यांची फार मोठी फसवणूक झाली, शेतकऱ्यांच्या लक्षात येईल आणि ती आलेली आहे। अर्थसंकल्प मांडत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जी कर्जमाफी जाहीर केलेली आहे ती तकलादू आहे, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा विश्वासघात करणारी आहे। परंतु प्रत्यक्षामध्ये आज जी कर्जमाफी जाहीर केलेली आहे त्याच्यामध्ये काही अर्थ राहिलेला नाही आहे। अर्थसंकल्पामध्ये सातारा जिल्ह्याला छप्पर फाडके निधी मिळालाय। एकीकडे सातारा जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह 5 दमदार खाती असणारे मंत्री असल्यानं सातारा जिल्ह्याकडे सध्या या अर्थसंकल्पात मुख्यमंत्र्यांचं झुकतं माप दिलंय। सर्वप्रथम मी राज्याचे बांधकाम मंत्री माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचं अभिनंदन करेन की ते जेव्हापासून मंत्री झालेले आहेत तेव्हापासून सातारा जिल्ह्याला सातारा तालुक्याला खास करून भरघोस निधी त्यांनी आणलेला आहे आणि सातारा एकदम डेव्हलपमेंटच्या दिशेने आगेकूच करत आहे। साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि एकूणच बाकीच्या मंत्र्यांनी सुद्धा, पालकमंत्री यांनी, या सगळेच मंत्री महोदयांनी प्रयत्न केल्यामुळं अजिंक्यताऱ्याला चांगला निधी मिळाला। त्याच्यामुळं अजिंक्यतारा काय टाकेल आणि पूर्वीसारखाच ताटमानेनं दिमाखात उभं राहील असं वाटतं। राज्य शासनाचं याबद्दल अभिनंदन। महिला प्रशिक्षण केंद्रासाठी 150 कोटीचा जाहीरनामा मंजूर झालेला आहे। तर हे सांगताना खूप अभिमान वाटते की एक सावित्रीची लेक म्हणून आता त्या प्रशिक्षण केंद्रातून ज्या पण बायका शिकून पुढे येतील त्यांचं पण भविष्यात खूप काहीतरी मोठं होईल। राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात राज्यातील पायाभूत सुविधा, विमानतळ विकास, नदीजोड पर्यटन आणि उद्योगधंद्यांना मोठ्या प्रमाणावर तरतुदी करणं अपेक्षित होतं। मात्र सांगली जिल्ह्याच्या वाट्याला कोणतीही योजनेसाठी ठोस तरतूद नसल्यानं सांगलीकर नाराज आहेत। अर्थसंकल्पाकडे पाहिलं तर सर्वसामान्य माणसाला यातनं काय मिळालंय? शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी मिळणार होती, ती कर्जमाफी बट्ट्याबोळ झालेला आहे। 2025 अखेर ज्यांची थकबाकी आहे, म्हणजे आता 2026 चालू आहे आणि मागच्या मार्चला लोकांनी जी केलेली रिन्यू केलेली कर्ज आहे ती सुद्धा निम्म्यापेक्षा कमी आहे। म्हणजे लोकांची सरळ सरळ डोळ्यात माती घालण्याचा हा प्रकार आहे। बजेटमध्ये शून्य तरतूद करण्यात आलेली आहे।
त्याच पद्धतीनं ड्रायपोर्ट असेल, लॉजिस्टिक पार्क असेल, आमच्या शहरी नाल्याच्या STP प्लॅनसाठीचं बजेट असेल, वारणा उद्भव योजना असेल, थेट चांदोली धरणातलं पाणी उपशाचा विषय असेल, अशा कुठल्याच धोरणात्मक बाबतीत आमच्या बजेटमध्ये 1 रुपया धरण्यात आलेला नाही. राज्य सरकारच्या यंदाच्या अर्थसंकल्पात अनेक लाभदायक घोषणा झाल्यात. मात्र सोलापूरला टेक्निकल टेक्सटाईल पार्कची घोषणा होईल अशी सोलापूरकरांना अपेक्षा होती. मात्र ती घोषणा झाली नाही. शिवाय प्रस्तावित बोरामणी विमानतळाचा विषय देखील प्रलंबितच राहिलाय. तसेच सोलापुरातील उद्योजकांना पूरक अशा वस्त्रोद्योग धोरण आणि यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळाचा उल्लेखही नाहीये. शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी अटी आणि शर्ती न लावता सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तुम्ही असं फसवेगिरी करण्याची काम करू नका. सरळ सरळ शेतकरी काही बेकारी नाही. आणि एकतर शेतकऱ्याच्या जीवावर आपण सगळेच, तुम्ही आम्ही सगळे शेतकऱ्याच्या जीवावर जगतो. हे लक्षात भान ठेवा की आम्हाला तुम्हालाही नाव ठेवायचं नाही. तुम्ही देत चालतो म्हणल्यावर तुम्हालाही प्रश्न आहे ते, पण शेतकऱ्याचा मोठा प्रश्न आहे. आणि या शेतकऱ्याच्या अडचणीनं काय आत्महत्या व्हायला त्या आता ह्या पिकातून सुद्धा शेतकरी कर्जात आहे. त्यांनी पंचनामा केला, पूर येऊन गेल्यावर 2 महिन्यांनी रान वाळल्यावर पंचनामा केलाय. तलाठी म्हणते इथं तुमचं काय नाश झालंच नाही, तुमचं काय नुकसान काही झालं नाही, तुम्हाला मिळणार कसं पैसे. सरकार तर म्हणते सरसकट नुकसान भरपाई देणार. 2 लाख रुपयाची कर्जमाफी झाली. फक्त गावात 2 ते 3 शेतकरी भेटतात, नाही तर सरसकट 50,000 मिळणार. काय यांनी शेतकऱ्याला 50,000 देणार. पंढरपूर मंगळवेढा या मतदारसंघासाठी 501 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर पंढरपूर विकास आराखड्यासाठी ही भरीव तरतूद करण्यात निधी देण्यात आली असल्यानं पंढरपूरकरांना दिलासा मिळालाय. हे काम लवकरात जलद गतीने पूर्ण करावं ही आम्ही महाराष्ट्र शासनाला विनंती करतो. आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र शासनाचे आम्ही अभिनंदन करतो की ह्या मंदिर संवर्धनाच्या कामाकरता तुम्ही आर्थिक तरतूद निर्माण केल्याबद्दल अभिनंदन. वारकरी संप्रदायाला लवकरात लवकर त्या ठिकाणी सुसज्ज असं वारकऱ्यांना, भाविकांना त्या ठिकाणी मंदिर लवकरात लवकर उपलब्ध करून त्या ठिकाणी भाविकांना द्यावं ही शासनाला नम्र विनंती. पुनश्च संप्रदायाच्या वतीनं महाराष्ट्र शासनाचं अभिनंदन करतो. एकूणच अर्थसंकल्पाकडे पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्हा वगळता अन्य जिल्ह्यातील मंत्री आणि नेत्यांचा दबदबा कमी झाला की काय असा प्रश्न या निमित्तानं पुढे आलाय. सांगलीतून संजय देसाई, सोलापुरातून वसीम अत्तार, साताऱ्याहून इम्तियाज मुजावर, पंढरपुरातून अभिराज उबाळेसह सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.